तलाठी भरतीचा निकाल लागला असून ही परीक्षा पुन्हा वादात सापडलेली आहे। जुन्या परीक्षेमध्ये नापास झालेले विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झालेत। गुन्हे दाखल असलेले उमेदवारही या परीक्षेमध्ये पास झालेत असा आरोप होतोय। त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। फुटीनंतर तलाठी भरतीच्या निकालात जो आहे तो निकालात घोळ काय झाला हे सगळं जाणून घेणार आहोत। आपल्यासाठी विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, ज्यांनी हे सगळं ट्विट करत प्रकरण जे समोर आणले। मला सांगा नेमका काय घोळ जो आहे पेपर फुटीनंतर या निकालात झालाय, नेमकं म्हणणं काय आहे, तुमचा सगळा प्रकार काय? 5 तारखेला निकाल लागला, त्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धतीवर आमचा आक्षेप आहे की ज्यावेळेस नॉर्मलायझेशन झालं त्या पद्धतीनं अनेक उमेदवारांना मार्क्स कमी जास्त होऊ शकतात नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये, परंतु एखाद्या परीक्षेमध्ये एखाद्या उमेदवाराला कमी मार्क्स आणि लगेच 15 दिवस झाल्यानंतर दुसऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे तलाठी भरतीमध्ये 200 पेक्षा प्लस म्हणजे 114 मार्क्स 106 मार्क्स असे मार्क्स कसे मिळू शकतात यासाठी राज्य शासनाने ज्या TCS कंपनीने आणि IBPS कंपनीने इतर परीक्षा घेतल्या त्यामध्ये त्यांनी सरळ सेवा परीक्षेमध्येच वेगवेगळ्या पद्धतीचं नॉर्मलायझेशन त्यांनी कशा पद्धतीने केलं याचं नॉर्मलायझेशनचे कसं सूत्र आहे या सूत्र सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी सांगावं, दाखवावं आणि या भरतीची SIT मार्फत चौकशी करूनच जे गुणवंत खरे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांनाच या ठिकाणी नियुक्ती दिली पाहिजे। तलाठी भरतीमध्ये जसा तलाठी भरती निघाली तसं आम्ही जमाबंदी आयुक्तांना जाऊन भेटलो होतो की खाजगी सेंटर देण्यात येऊ नये, तरी पण त्यांनी खाजगी सेंटर देण्यात आलं। पहिल्या दिवशी पहिल्या सत्रातला पेपर फुटलेला होता। यामध्ये जी सुरुवात झाली होती ती शेवटपर्यंत सुरुवात होती। असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना दुसऱ्या विभागाच्या परीक्षेमध्ये कमी मार्क आहेत आणि तलाठी भरतीमध्ये जास्त मार्क आहेत। ही एक शंका निर्माण करते की खरंच पेपर फुटी प्रकरणात ह्यांचा काही सहभाग आहे का, याचे कुठेतरी क्रॉस चेकिंग केलं पाहिजे। आणि असे 48 विद्यार्थी आहेत की त्यांना 200 पेक्षा जास्त मार्क आहेत। मग कुठल्या पद्धतीने नॉर्मलायझेशन केलं, त्याचा नेमका फॉर्म्युला काय होता? 48 विद्यार्थी जर 200 पेक्षा जास्त मार्क असतील तर नेमकं फॉर्म्युला जर कळाला सर्व विद्यार्थ्यांना की कुठल्या पद्धतीने नॉर्मलायझेशन करून त्यांना एवढे मार्क कसे काय मिळालेत, यामुळे एक शंका निर्माण होते। आता आमची मागणी एकच आहे की हा जो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय तो संभ्रम लवकरात लवकर राज्य शासनाने दूर करावा। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।